नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने झटपट होणारा चविष्ट असा गुळंबा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी एक तोतापुरी म्हणजे कलमी कैरी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। एक बाउल गूळ सुरीने बारीक करून घेतला आहे। 3 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत। 1 चमचा विलायची पावडर व चवीनुसार किंचितसे मीठ घेतले आहे। गुळंब्यासाठी कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। आता आपण या कैरीचं देठ काढून घेऊ। ही कैरी आमच्या बागेतलीच आहे, अगदी छान मस्त कैऱ्या येतात ते। आपण आता छिलून घेऊ। बाजारातही छान कैऱ्या मिळतात आता मस्तच। आपण कैरीचे बरेच प्रकार करून बघत असतो। कैरी सर्व बाजूने छान छिलून झाली आहे, साल काढून झाले आहे। साखर आंबा किंवा गुळ आंबा करण्यासाठी कैरी अशी छान कडकच घ्यायची आणि कलमी कैरी घेतली ना ती चवीला कमी आंबट असते, त्यामुळे साखर किंवा गुळ कमी लागतो। कैरी किसणीवर छान किसून घेऊ आपण। कैरी किसताना अशी सरळ सरळच किसत राहायची, म्हणजे छान लांब लांब किस पडतो। छान किस पडतोय असा लांबलचक मस्त। अशा प्रकारे आपण पूर्ण कैरी किसून घेऊ। कैरी छान किसून झाली आहे, छान किस पडला आहे। आता आपण हा किस ना मोजून घेऊ। मी इथे काचेचा एक बाउल घेतला आहे, त्यात आता किस भरून घेते। कैरीचा किस या बाउलने मी मोजून बघितला, बरोबर 1 बाउल आला आहे। तितकाच बाउल भरून मी गूळ घेतला आहे बारीक केलेला। गुळंब्यासाठी आपण कैरी किसून घेतली होती, ती आता मी ह्या ताटात किस काढून घेते आहे। बरोबर 1 बाउल आहे हा किस। त्या ताटात मी सगळं असं छान पसरवून कुकरमध्ये 5 मिनिटं वाफवून घेते। कैरीचा किस वाफवून घेण्यासाठी मी कुकरमध्ये एक अर्धा लिटर पाणी टाकलं आहे। त्यात आता ही चाळणी ठेवते। चाळणीवर हे किस असलेलं ताट ठेवून घेते आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला गुळंबा करताना। वाफवून घेतल्याने किस छान नरम होतो, वर्षभर छान टिकतो, बुरशी येत नाही। कुकरला मी आता झाकण लावून घेते आहे। शिट्टी लावायची नाही, पण गास्केट लावायची आपण, शिट्टी काही लावायची नाही। 5 मिनिटं आपण आता छान वाफवून घेऊ। कुकर मी गॅसवर ठेवला आहे। आता आपण 5 मिनिटं वाफ भरून घेऊ। 5 मिनिटं झालेले आहेत। मी आता कुकर गॅसवरून खाली उतरवून घेतला आहे। आपण आता किस बघून घेऊ। छान वाफ भरली मस्त। आपण आता हा किस कढईत काढून घेऊ। कैरीचा किस मी आता ह्या कढईत काढून घेते आहे। साखर आंबा किंवा गुळ आंबा करताना कढई स्टीलचीच घ्यायची, ॲल्युमिनियमच्या कढईत करायचं नाही। यातच आपण आता गूळ टाकून घेऊ। 1 बाउल किस होता, तर आपण 1 बाउलच गूळ घेतला आहे। छान मिक्स करून घेऊ आपण आता हे। कैरीचा किस व गूळ छान मिक्स झाले आहे। गरम किसामुळे गूळ पण छान वितळला आहे।
आता मी गॅसवर हे 2-3 वेळा उकळून घेते। आता आपण कमी गॅसवर हे 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घेऊ। गुळंबा कमी गॅसवर छान उकळतो आहे। त्यात मी आता 3 लवंगा टाकून घेते, 2 दालचिनीचे तुकडे टाकते, थोडे मीठ, गुळंबा छान शिजतोय, घट्ट पण झाला आहे। आपण आता थोडं बघून घेऊ। चिकट झालाय, एक तार झाला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। गरम असताना जरा पातळ दिसतो गुळंबा, घट्ट झाला की छान घट्ट होतो तो, गार झाल्यावर घट्ट होतो। आता आपण हे गार करायला ठेवून देऊ। गुळंब्यात मी आता विलायची पावडर टाकून घेते आहे। छान मिक्स करून घेऊ आपण। मी गॅस बंद केलेला आहे। विलायची पावडर शेवटीच टाकायची, म्हणजे छान वास टिकून राहतो। असा गुळंबा घरात सर्वांनाच, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। मुलांनाही शाळेला अगदी पोळी आणि गुळंबा देता येतो आपल्याला डब्यात। गुळंबा छान घट्ट झाला आहे, आता मस्त रसरशीत असा गुळंबा तयार झाला आहे। आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ। छानपैकी रसरशीत असा गुळंबा तोंडी लावण्यासाठी तयार झाला आहे। वर्षभर छान टिकतो। पोळीसोबत, पुरीसोबत हा गुळंबा खाल्ल्यास खूप छान लागतो। उपवासाच्या दिवशी भगर किंवा साबुदाण्यासोबतही खायला खूप चविष्ट लागतो। तर मग आपण पण या पद्धतीने कैरीचा गुळंबा घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।